केला. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत जवळजवळ मला वाटतं की आपले चॅप्टर 6 आहे 12वीचे आणि 6 चॅप्टर पूर्ण शिकवणंही झाले. उतार्यावरचे प्रश्नही आपण घेतलेले आहेत. फक्त आता तुमची येणारी जी परीक्षा आहे बोर्डाची, त्या परीक्षेच्या निमित्ताने प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असावं या संदर्भात काही प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारले. त्यांनी हेही सांगितलं की मॅडम तुम्ही प्रश्नपत्रिका कशी सोडवायची हे ग्रुपला टाकून द्या किंवा यूट्यूबला टाकून द्या आणि त्यानुसार आपण आज त्या पद्धतीने बोर्डाची प्रश्नपत्रिका कशी सोडवायची या निमित्ताने हा तास घेत आहोत. खरं तर ही प्रश्नपत्रिका सोडवत असताना जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता की तुम्हाला काही जर समजलं नाही तर. बाकी विद्यार्थी मित्रांनो, की आपला पेपर आहे 80 मार्काचा. या अगोदर तुम्ही पाहिलं की प्रथम सत्र परीक्षा ही 50 मार्काची झाली आणि पेपर सध्या आहे 80 मार्काचा. 2 दिवसात आपली सराव परीक्षा सुद्धा आहे. परंतु त्या अगोदर जी बोर्डाची परीक्षा होणार आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये, तर त्या परीक्षेसाठी तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा आहेत आणि तुम्ही चांगला पेपर लिहावा ही सदिच्छा आहे. कारण पेपर कसा लिहायचा किंवा पेपर सोडवणं हे सुद्धा स्किल आहे. आपण पाहिलं जर तर अनेक जण असं करतात की अभ्यास खूप झालेला असतो आणि पेपरच सोडवत आहे. कधी कधी असं होतं की अभ्यास आपला कमी असतो परंतु पेपर काही मुलं खूप सुंदर सोडवतात. कारण ते स्किल असल्यामुळे त्यांना ते पूर्णतः त्यांनी ते स्किल ठरवलेलं असतं की कसं सोडवायचं काय. आता पहा की बोर्डाचा पेपर तुम्हाला या पद्धतीनं येऊ शकतो. सपोज असं धरा की हा बोर्डाचा पेपर आहे. पेपरवर आपल्याला लिहायचं आहे केंद्र क्रमांक, त्यानंतर बैठक क्रमांक, परीक्षार्थ्यांची सही आणि पर्यवेक्षकाची. परंतु तिथं बारकोड सुद्धा आपल्याला दिला जातो. सगळं लिहिल्यानंतर सगळ्यात नंतर आपल्याला बारकोड सुद्धा चिटकवायचा आहे. त्याशिवाय UID सुद्धा कोड दिलेला असतो, शिक्षकच चिटकवतात. हे सगळं पाहिल्यानंतर बाकी हा पेपर जो आहे तो पेपर साधारणतः आपण जेव्हा हा पेपर उघडतो त्यावेळेला सगळ्यात अगोदर जर काय करायचं असेल तर आपली जी प्रश्नपत्रिका आहे ती एकदा पूर्णतः आपण वाचून घ्यायची की कशा स्वरूपाचे प्रश्न आपल्याला विचारलेत आणि आपल्याला काय सोडवता येईल. त्याशिवाय जेव्हा आपल्याला ही उत्तरपत्रिका मिळते त्यावेळेला उत्तरपत्रिकेला या पद्धतीनं दुमडून हे मार्जिन आहे, मार्जिन आपण सोडायचं आहे. या पद्धतीनं मार्जिन आपण तयार केल्यानंतर आपण कसं लिहायचंय तर प्रश्न सपोज प्रश्न पहिला आहे, पहिला अ या ठिकाणी नंबर टाकायचा. प्रश्न पहिला आणि अ आणि लिहित असताना आपल्याला उदाहरणार्थ मी असं सांगू इच्छिते की आपलीच प्रश्नपत्रिका आपण बघूया. प्रश्न पहिला, प्रश्न पहिला आपल्याला किती मार्काला विचारला जातो? गावडे किती मार्काला विचारला जातो? नाही, प्रश्न पहिला आपला 20 मार्कासाठी, 20 मार्काचा. कारण हा वस्तुनिष्ठ स्वरूपाचा प्रश्न असल्यामुळे साहजिकच पहिला प्रश्नामध्ये अ काय आहे? अ रिकाम्या जागा. म्हणजेच काय, त्याला आपण असं म्हणू की खालील प्रश्न सोडवा. सगळ्यात अगोदर तर बोर्डाची प्रश्नपत्रिका आपण संपूर्ण बघायची. त्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला असं दिलेलं असतं की संपूर्ण प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. त्यानंतर प्रत्येक प्रश्नाच्या उजवीकडे आपले गुण दर्शवले आहेत. 4 गुणांच्या प्रश्नाच्या उत्तरात किमान 4 मुद्दे असणे अपेक्षित आहे आणि प्रत्येक प्रश्न हा नवीन पेजवर सुरू करायचा. मग हे बघत असताना सगळ्यात पहिला प्रश्न आणि अ त्यामध्ये आहे कंसात
पर्याय निवडून पुढील विधाने पूर्ण करा आणि ते वाक्य पुन्हा आणा. उदाहरणार्थ आपण त्याला असं म्हणू की रिकाम्या जागा भरा. अगदी सोप्या शब्दात. नंबर 1, तुम्हाला रिकाम्या जागा दिलेल्या असतात, त्याला पर्याय दिलेले असतात. उदाहरणार्थ एक घेऊयात आपण की संयुक्त राष्ट्रांनी डॅश या दिवशी, संयुक्त राष्ट्रांनी डॅश या दिवशी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस म्हणून जाहीर केला आहे. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन, आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून जाहीर केला. आता पहा की तुम्हाला यामध्ये पर्याय असे आहेत की 21 जानेवारी 2019, 21 जानेवारी 2019, त्यानंतर आहे त्यानंतर आहे 21 फेब्रुवारी 2017, 21 फेब्रुवारी 2017 आणि आणखी आहे 21 फेब्रुवारी 2016, 21 फेब्रुवारी 2016. या तीन पर्यायापैकी एक पर्याय तुम्हाला त्या ठिकाणी निवडायचा आहे. तर याचा पर्याय कोणता आहे? 21 फेब्रुवारी 2017. अगदी बरोबर. 21 फेब्रुवारी 2017 हा 21 फेब्रुवारी 2017 इथे लिहायचा आहे. 2017 म्हणजे आपण लिहित असताना कसं करतो बघा की रिकाम्या जागा म्हटलं की आपल्याला काय वाटतं की आपल्याला लिहिण्याचा कंटाळा येतो. मग आपण काय करतो की हे पूर्ण वाक्य न लिहिता सरळ काय करतो की 21 फेब्रुवारी घेतो, नंबर 1 अच आणि ह्याचं डायरेक्ट उत्तर लिहितो 21 फेब्रुवारी 2017 असं लिहितो. असं समजू नका की याला चूक करतात म्हणून. खरं तर हे लिहिणं चूक आहे, परंतु याला चूक केलं जात नाही. उलट काय केलं जातं, याला बरोबर केलं जातं, परंतु हे आपल्याला योग्य वाटत नाही लिहिणं. त्याच्यापेक्षा काय करायचं की पूर्ण वाक्य लिहायचं आणि वाक्य लिहिल्यानंतर त्या वाक्याचं जी रिकामी जागा आहे ती आपण पूर्ण केल्यानंतर त्याच्या खाली असं अधोरेखित करायचं. म्हणजे हे पूर्ण वाक्य लिहिल्यानंतर त्याला बरोबर असं दिलं जातं. म्हणजे परीक्षकालाही असं वाटतं की व्यवस्थित लिहिलंय विद्यार्थ्यांनी आणि ते दिसायलाही चांगलं दिसतं. त्यामुळे डायरेक्ट तुम्ही त्याची उत्तरं न लिहिता अशा पद्धतीनं लिहू शकता. हा झाला पहिल्या प्रश्नामधलं अ. आता पहिल्या प्रश्नामध्ये ब काय आहे? ब काय लिहितो आपण? अगदी बरोबर. चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. परत लिहायची आहे. किती मार्कासाठी? 5. हे आहे 5 मार्कासाठी. गुण इकडे दर्शवलेले म्हणजे 5 मार्कासाठी आहे. याचा अर्थ पहिली रिकाम्या जागा 5 मार्कासाठी संपल्यात आपल्या. आता 5 मार्कासाठी आपण चुकीची जोडी दुरुस्त करून लिहितो आहोत. आता पहा की तुम्हाला सहजपणे सपोज एखादं उदाहरण देऊयात. कशा पद्धतीनं की तुम्हाला 4 जोड्या दिल्या जातील, त्यामध्ये एक चुकीची आहे ती पाहायची. 1 2 3 आणि 4.
4 जोड्या. उदाहरणार्थ पहा की तंबाखू आपला शेवटचा चॅप्टर आहे सामाजिक समस्येच्या संदर्भातला. त्यामध्ये समस्या मांडत असताना अंमली पदार्थाच्या समस्या हे सुद्धा आपल्याला आपण घेतलेलं आहे. इथं आपण दिलंय उदाहरणार्थ तंबाखू. तंबाखू निकोटीन. तंबाखूमध्ये काय असतं? निकोटीन हे द्रव्य असतं. त्यानंतर मद्य. मद्यामध्ये काय आहे? इथेनॉल. मद्य इथेनॉल आपण पाहतो ना आता वेगवेगळे साखर कारखान्यांच्या मध्ये सुद्धा इथेनॉलचं कारखाना आपण पाहतोय, ऐकतोय. इथेनॉल. त्यानंतर आहे व्हाईटनर. व्हाईटनर मध्ये काय असतं? इथेनॉल. ट्रायक्लोरोइथेन. आणि आता शेवटचं आहे खोकल्याचे औषध. खोकल्याचे औषध किंवा याला आपण कधी कधी कोरॅक्स असं सुद्धा म्हटलं जातं. खोकल्याचे औषध. त्याच्यामध्ये काय असतं? तर इथं दिलंय चरस. आता पहा की जेव्हा आपण तंबाखू खातो किंवा गुटखा खातो त्याच्यामध्ये निकोटीन वापरल्या जातं, हे बरोबर आहे. मद्यामध्ये इथेनॉल असतं, त्याशिवाय मद्य तयारच होऊ शकत नाही, हे पण बरोबर आहे. व्हाईटनर तुम्हाला माहिती की ट्रायक्लोरोइथेन असतं, म्हणून आपण पाहतो की व्हाईटनर सुंगल्यानंतर आपल्याला एक प्रकारची नशा येते. सगळे हे नशा येण्याचे पदार्थ आहेत आणि त्यामुळे व्हाईटनर सुद्धा त्यामध्ये ट्रायक्लोरोइथेन आहे, म्हणजे हे बरोबर आहे. आता 3 गोष्टी आपल्याला माहिती आहेत की ह्या बरोबर आहे. आता खोकल्याचं औषध मग कोणतंही असू द्या, कोरॅक्स असू द्या, आपल्या डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की एकच काही 5 मिलीज घ्या, 4 मिलीज घ्या. ते जास्त घेतले की आपल्याला गुंगी येते, झोप येते. आणि त्यामुळे खोकल्याच्या औषधाने गुंगी येत असेल तर त्यामध्ये चरस असतं का? नाही. पहा की चरस, अफू, गांजा हे पदार्थ ओढण्याचे आहेत तोंडाने, आणि त्यामुळे तोंडाने ओढण्याच्या या पदार्थामध्ये आपल्याला कोणत्याही खोकल्याच्या औषधात आपण ते घेऊ शकत नाही. म्हणून आपण सहजपणे गेस करू शकतो की खोकल्याच्या औषधामध्ये चरस कसं असू शकतं. तर असू शकत नाही. म्हणजे याचा अर्थ काय? ही जोडी कशी आहे? चुकीची. मग चुकीची जोडी आता आपण ओळखली, बरोबर आहे. मग चुकीच्या जोडीमध्ये ही चूक आहे, चरस. मग इथं काय येईल? खोकल्याच्या औषधामध्ये काय असतंय? काय असू शकतं? आपण ऐकलेलं नसेल तर आपल्याला माहिती आहे कोडेन. आपल्या पुस्तकात दिलंय कोडेन. हे द्रव्य असतं खोकल्याच्या औषधामध्ये, आणि त्यामुळे आपण ही जोडी काय करायची? दुरुस्त करायची आणि त्या जागी जे बरोबर उत्तर आहे ते लिहायचं, म्हणजे ही जोडी बरोबर आहे. मग इथं आपल्याला किती मार्क मिळाले? 1 मार्क मिळाला याच्यासाठी. म्हणजे अशा किती जोड्या असणार आहेत आपल्याला? किती? 5. म्हणजे त्या 5 मार्कासाठी, बरोबर. हे झालं अ आणि ब. त्यानंतर आपण बघूया अ, ब, क आणि ड. म्हणजे आपल्याला वस्तुनिष्ठ स्वरूपाचे 20 प्रश्न आहेत. त्याच्यामध्ये क बघूया. क काय आहे? चौकटीत दिलेल्या पर्यायातून योग्य संज्ञा पुन्हा ओळखून लिहा. अगदी बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. 5 मार्क. हां. चौकटीत दिलेल्या पर्यायातून योग्य संज्ञा ओळखा. चौकटी. उदाहरणार्थ आपण शॉर्ट मध्ये लिहूया. योग्य संज्ञा ओळखा. किती मार्काला? 5 मार्क. 5 मार्क.
म्हणजे आतापर्यंत आपण 10 मार्काचं बघितलं 10 मार्काचं. आता 5 मार्कासाठी योग्य संज्ञा ओळखा. म्हणजे तुम्हाला संज्ञा दिल्या जातील. उदाहरणार्थ तुम्ही सहज तुम्हाला सांगते, यामध्ये दिलं जाईल लोकशाही, देवराई, त्यानंतर आहे लोकशाही, देवराई, गुप्त कालखंड, डॉक्टर ॲनी बेझंट, गुप्त कालखंड आणि सेल्फायटिस, लोकशाही, देवराई, ॲनी बेझंट, गुप्त कालखंड आणि सेल्फायटिस. मग आपल्याला काय करायचं की एक उदाहरणार्थ मी तुम्हाला एक साधारण प्रश्न सांगते की आपल्याला आतापर्यंत 10वी पर्यंत तुम्हाला इतिहास तुम्ही शिकलात, वेगवेगळ्या इतिहास आणि भूगोल शिकल्यामुळे साहजिकच हे सगळं तुम्हाला माहिती आहे. परंतु मग तिथे होम रूल चळवळ आपल्याला विचारलं काय येईल यातलं. होम रूल चळवळ कोणी चालवली होती? डॉक्टर ॲनी बेझंट. आपल्याला खूप सोपं आहे. यानंतर दुसरं आपण जर घेतलं, यानंतर दुसरं जर आपण घेतलं तर भ्रमणध्वनीची व्यसनाधीनता. भ्रमणध्वनी म्हणजे शांतच बसता, मोबाईल, व्यसनाधीनता. काय येईल याचं? लोकशाही तर येऊ शकत नाही, देवराई नाही, ॲनी बेझंट नाही, गुप्त कालखंड नाही, आणि मग काय येऊ शकतं? सेल्फायटिस म्हणजे काय? तर सतत आपल्याला असं वाटतं की सेल्फी काढायची, सतत फोटो काढायचा, सतत आपण प्रत्येक वेळेला कशी दिसतो या संदर्भातील जी सेल्फी काढण्याचं आपलं व्यसन आहे, त्या व्यसनाला काय म्हटलंय? सेल्फायटिस असं म्हटलंय. मग भ्रमणध्वनीच्या व्यसनाच्या जागी काय येईल? सेल्फायटिस. हे याला अगदी 5 तुम्हाला विचारणार आहे. त्या 5 मध्ये आहे शासन प्रकार. शासन प्रकार म्हटलं की कोणता येतो? कोणता शासन प्रकार? हे काय? लोकशाही हा शासन प्रकार. त्यानंतर असंही म्हणतात की भारतातील सुवर्णयुग, तुम्ही जे आता म्हटलात की गुप्त कालखंड हा कसा आहे? सुवर्णयुग आहे, भारताचा सुवर्ण काळ आहे. आणि त्याच्यानंतर आदिवासी समुदायातील पवित्र वने म्हणजे काय? तर देवराई. म्हणजे हे काय झालं तर 5 मार्कासाठी आपल्याला त्या योग्य संज्ञा ओळखा आहे. हे झालं 5 मार्क. म्हणजे एकूण किती मार्क झाले? किती झाले 15 आतापर्यंत? 15. अ ब क. आता काय? ड. 15 मार्क झालेत ना. आता 20 मार्कापैकी ड हा काय? अधोरेखित शब्द दुरुस्त करून पुन्हा लिहा. अगदी बरोबर. 5 मार्क. अधोरेखित शब्द दुरुस्त करून पुन्हा किती मार्कासाठी? 5. याच्यात काय? एकच उदाहरण देते. यामध्ये एखादं वाक्य तुम्हाला दिलं जाईल, ज्या वाक्याच्या खाली अधोरेखित केलेलं असेल त्या म्हणजे जे वाक्य दिलेलं आहे त्या वाक्याच्या खाली जर अधोरेखित असेल तर ते असं समजायचं की कदाचित ते चुकीचं आहे, आणि चुकीच्या जागी आपल्याला काय करायचंय? दुसरा शब्द टाकायचा. उदाहरणार्थ, पंचशील धोरणाचा पुरस्कार, पंचशील धोरणाचा पुरस्कार इंदिरा गांधी यांनी केला. धोरणाचा पुरस्कार
इंदिरा गांधी यांनी केला. यांच्या खाली अधोरेखित केलं, यांनी केलं. खरं तर आपल्याला पूर्ण वस्तुनिष्ठ प्रश्न जर पाठ असतील तर आपल्याला लगेच उत्तर येतं. आता आपल्याला माहिती आहे की जिथं अधोरेखित केलं त्याच्या जागी काय शब्द येणार, तर पंचशील धोरण हे दुसऱ्या चॅप्टरमध्ये आदिवासी समुदायाच्या संदर्भामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेला आहे. त्यामुळे इथं काय येईल, पंचशील धोरणाचा पुरस्कार कुणी केला, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केला. मग हे कट करायचं आणि या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरू असं उत्तर लिहायचं. म्हणजे हे झालं, त्याला लगेच 1 मार्क मिळतो. असे तुम्हाला 5 प्रश्न दिले जातील आणि 5 प्रश्नाचे उत्तर जर बरोबर आले तर 5 पैकी 5 मार्क पडतील. आणि हे सुद्धा आपल्या हातून अगदी अजिबात सुटले नाही पाहिजे, कारण हे 20 मार्क आपल्या हातचे येतात. जर तुमचा पूर्ण अभ्यास असेल तर हे 20 मार्क तुम्हाला वस्तुनिष्ठ स्वरूपाचे सहजपणे मिळू शकतात. आता हे झालं, हा कितवा प्रश्न झाला, पहिला प्रश्न अ ब क ड म्हणजे 20 मार्काचा झाला. प्रश्न क्रमांक 2, दुसरा प्रश्न हा कशाचा आहे, टिपा लिहा. सोपा प्रश्न, टिपा लिहा. किती मार्काला, 20. 8 चुकलं, 8 हा प्रश्न आहे 8 मार्कासाठी. तुम्हाला दिले किती जाते, 2 प्रश्न लिहायचे, 4 मार्काला एक आहे. म्हणजे प्रत्येकी 4 मार्कासाठी 1 प्रश्न. तुम्हाला दिले जातील 3, 1 2 3. उदाहरणार्थ आपण एक उदाहरण घेऊया, औद्योगिकरण किंवा आश्रम व्यवस्था. औद्योगिकरण करा 4 मार्कासाठी. हे लिहायचं. औद्योगिकरण म्हणजे काय, व्याख्या लिहायची अगोदर. त्यानंतर एखाद्या लेखकाची व्याख्या लिहायची किंवा औद्योगिकरणाची कन्सेप्ट कोणी मांडली हे सांगायचं. आणि याला 1 2 3 आणि 4 हे 4 मुद्दे लिहायचे. 4 मुद्दे जर तुम्ही लिहिले आणि बरोबर असले तर तुम्हाला बरोबर पैकीच्या पैकी मार्क कोणीही देऊ शकतो. 4 मार्कापासून तुम्हाला कोणीच अडवू शकत नाही. म्हणजे 4 पैकी 4 मुद्दे जर बरोबर आले. हे झालं टिपा लिहा, म्हणजे 8 मार्कासाठीचा हा प्रश्न. आता प्रश्न क्रमांक 3 काय, प्रश्न क्रमांक 3 काय दिलंय, फरक स्पष्ट करा. फरक स्पष्ट करा. यालाच आपण तुलना करा असं म्हणतो. फरक स्पष्ट करा. किती मार्कासाठी, 4 नाही, एकूण मार्क 12 मार्कासाठी. यामध्ये कोणतेही किती आहेत, कोणतेही 3, कोणतेही 3. तुम्हाला 1 2 3 आणि 4 विचारले. हे 4 विचारल्यानंतर तुम्हाला लिहायचे आहेत 3 फरक स्पष्ट करा. त्यामध्ये उदाहरण आपण असं घेऊया, जातीयवाद व संप्रदाय. उदाहरणार्थ जातीयवाद व त्यांना जाऊन सांगा, जातीयवाद व संप्रदायवाद. पहा की जातीयवाद आणि संप्रदायवाद त्याच्याशिवाय जर आपण घेतलं बाकीचं तर त्यामध्ये सामाजिक समस्या, वैयक्तिक समस्या हे येण्यासारखं आहे. कारण प्रत्येक वेळेला जवळजवळ मला वाटतं की बऱ्याच वेळेला हा प्रश्न विचारला गेला आहे. त्यानंतर आदिवासी समुदाय, शहरी समुदाय, त्याशिवाय प्राचीन काळातील शिक्षण पद्धती आणि आधुनिक काळातील किंवा स्वातंत्र्योत्तर काळातील शिक्षण पद्धती किंवा स्वातंत्र्यानंतरचे हे सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता यामध्ये मुलं चुका काय करतात माहितीये का, की जातीयवाद, सपोज जातीयवाद लिहिलं, उदाहरणार्थ कसं लिहितात तुम्हाला सांगते. 11वी पासून तरी मी मुलांना सांगत असते की असं लिहायचं नाही. नंबर 1 जातीयवाद, लगेच सलग 2 3
त्याला चूक असं केलं जातं. जातीयवादी इथं लिहितात आणि इथं संप्रदायवाद. आणि 1, 2 आणि 3 त्याला पूर्ण कट मारलं जातं बोर्डामध्ये. या अशा पद्धतीनं अजिबात फरक स्पष्ट करा चालत नाही. त्यामध्ये कसा लिहायचा आहे? पॅरेग्राफ पाडायचा. फरक स्पष्ट करा. नंबर 1 उदाहरणार्थ जातीयवाद. जातीयवाद म्हणजे काय की स्वतःच्या जातीचा अभिमान बाळगणे. तर संप्रदायवाद म्हणजे काय? एक फक्त मी तुम्हाला उदाहरण दाखवून देते. म्हणजे स्वधर्माचा कडवा अभिमान असतो. धर्माचा कडवा अभिमान असतो. याच्यामध्ये असंही म्हटलं जातं की देशापेक्षा जातीला श्रेष्ठ स्थान देणं किंवा देशापेक्षा धर्माला श्रेष्ठ स्थान देणं असं आपण म्हणू शकतो. हे झालं इथं. सपोज असं झालं असतं की हे तुम्ही इथं लिहिलं. समजा अभिमान असते. कसं लिहिलं? हे सलग लिहिलं. इथं तुमची ओळ सुटलेली आहे, बरोबर? तुम्ही दुसरं काय करता? मग मुलं काय करतात? लगेच दुसरा पॉइंट इथं लिहितात. आणि हा दुसरा पॉइंट कुठे येतो? इथे. मग या पॉइंट हा पॉइंट बरोबर तुलना करण्यासाठी इथं असतो. तसं कोणताही परीक्षक इतकं डिटेलमध्ये आणि इतकं सूक्ष्म निरीक्षण करू शकत नाही. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की ज्या वेळेला आपल्याला लिहायचं आहे तर समोरासमोर तुम्ही पॉइंट घ्या. जर इथं तुम्ही म्हणाल की मॅडम इथं आता इथं संपलं, मग आम्ही सुरू कुठून करायचो? लगेच इथून केलं सुरू? अजिबात नाही. तुम्हाला ठीक आहे तिथं लिहिलं, चुकलात तुम्ही, इथून दुसरं आहे तर बरोबर इथं काय करा? 2 नंबर. इतकी जागा तुम्ही सोडून देऊ शकता. काही होत नाही. तितकी जागा जर सोडली तर दुसरा पॉइंट कुठनं सुरू करायचा? इथं. बरोबर तिसरा असेल तर तिसऱ्याच्या समोर तिसरा, चौथ्याच्या समोर चौथा. म्हणजे समोरासमोर पॉइंट हे सुरू करा. म्हणजे तुमचं फरक स्पष्ट करा. अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला दिसू शकेल. जर त्यावेळेला स्केल नसेल, तुम्ही मागत नसाल, तुम्ही असं करू शकता. असं म्हणतो इथं जातीयवाद आणि इथं संप्रदायवाद आणि त्या पद्धतीने तुम्ही लिहू शकता. आणि कधीही फरक स्पष्ट करा किंवा तुलना करा हा प्रश्न जर 4 मार्कासाठी असेल किंवा 5 मार्कासाठी असेल तर 5 पॉईंट, 4 मार्कासाठी असेल तर काय करायचं? 4 पॉईंट लिहायचे. आणि ते पॉईंट सुद्धा अशा पद्धतीने लिहायचे की मी ज्या पद्धतीने सांगितले. अजिबात अगदी निबंध टाईप त्या स्वरूपामध्ये सोडवणं एकदम चुकीचं आहे. हा प्रश्न अशा पद्धतीने सोडवला, कोणतेही 3 सोडवले, 4-4 पॉईंट असले तर तुम्हाला 4 पैकी 4 मार्क देण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. हे झालं तिसरा प्रश्न. आता चौथा प्रश्न सांगा. चौथा प्रश्न काय आहे? संकल्पना शोधारा स्पष्ट करा. प्रश्न क्रमांक 4 संकल्पना कन्सेप्ट ज्याला आपण म्हणतो. संकल्पना स्पष्ट करा. संकल्पना यामध्ये आपल्याला प्रश्न चौथ्यामध्ये 8 मार्कासाठी घ्यायचे. त्यांनी असं सांगितलंय की पुढील संकल्पना उदाहरणासह. म्हणजे काय? उदाहरणासह पुढील संकल्पना. आपण फक्त शॉर्ट मध्ये लिहूया. संकल्पना स्पष्ट करा. संकल्पना आणि उदाहरणासह. उदाहरण स्पष्ट करायचं. किती मार्कासाठी हा प्रश्न? किती मार्कासाठी आहे? 8 मार्कासाठी असणार आहे. 8. किती लिहायचे? कोणतेही 2. म्हणजे हे 3 दिले जातील. कन्सेप्ट क्लिअर करायची आपल्याला. अगदी हा प्रश्न कशाची आठवण देतो आपल्याला? प्रश्न क्रमांक 2 ची. दुसरा प्रश्न कशाचा आहे आपला? दुसरा प्रश्न
आहे संकल्पना. उदाहरणार्थ शहरीकरण, औद्योगिकरण, उदारीकरण, त्याच्यानंतर जागतिकीकरण. या कन्सेप्ट तुम्हाला विचारू शकतात की कन्सेप्ट अशा असावा की संकल्पना या स्थळ काळ सापेक्ष अजिबात बदलत नाही आणि त्यामुळे त्यांना संकल्पना असं म्हटलं जातं. त्यांचे अर्थ हे तसेच असू शकतात आणि त्यामुळे या 3 जर तुम्हाला दिल्या तर त्याच्यापैकी कोणत्याही 2 द्यायच्या. 2ला शहरीकरण म्हणजे काय किंवा जागतिकीकरण म्हणजे काय की राष्ट्र राज्याच्या पलीकडे जाऊन आयात निर्यातीच्या संदर्भातील जे धोरण आपल्या देशाने स्वीकारलं किंवा जगामधलं आर्थिक व्यवस्थेच्या संदर्भातलं असणारं धोरण स्वीकारल्यानंतर आपण त्या पद्धतीनं जागतिकीकरणाची एखादी व्याख्या देऊ शकतो. आणि जागतिकीकरण म्हणजे काय हे सांगत असताना 1, 2, 3 आणि 4 याची वैशिष्ट्ये पुस्तकामध्ये दिलेली वैशिष्ट्ये. ती 4ही वैशिष्ट्ये लिहिली की तुम्हाला 4 पैकी 4 मार्क सहज पडतात. कारण तुम्ही पॉईंट टू पॉईंट लिहिता. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं जर तुम्हाला अगदी पैकीच्या पैकी मार्क प्रत्येक प्रश्नाचे पडायचे असतील तर काय करायचे तर तुम्हाला पॉईंट टू पॉईंट मुद्देसूद सगळी उत्तरं लिहिली गेली पाहिजेत आणि मुद्देसूद उत्तरं असतील तर कोणीही तुमचे पॉईंट काढू शकत नाही. हा झाला 4था प्रश्न. आता बघा 5वा प्रश्न. प्रश्न क्रमांक 5. 5 मध्ये 2 आहे. अ आणि ब आहे वाटतं बहुतेक. बरोबर? हो. अ मध्ये काय आहे? पुढील ठिकाणी सत्य किंवा सत्य कामे देऊन सांगा. मला वाटतं संकल्पना संपल्यानंतर प्रश्न क्रमांक 5 अ पुढील संकल्पचित्र पूर्ण करा. संकल्पचित्र ब आहे का? ब तर विधाने सत्य किंवा असत्य आहे. हा पुढील संकल्पचित्र पूर्ण करा ही संकल्पना आहे. संकल्पचित्र आपण काय घेतलं होतं अभ्यासात? संकल्पचित्र खूप सोपा प्रश्न आहे हा. संकल्पचित्र पूर्ण करा. किती मार्कासाठी? 4. पहा संकल्पचित्र विचारले आपल्याला. हे मार्क मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की प्रश्न क्रमांक पहिल्यामधले 20 मार्क हे 20 मार्क आपले येतात. त्याच्यानंतर आता हे 4 मार्क हे सुद्धा आपले तुम्ही जर पाठ केलं म्हणजे किती झाले? 20 आणि 4 24 मार्क. समजा तुम्हाला विचारलंय वर्ण व्यवस्था. वर्ण व्यवस्था आपण शिकलो वर्ण व्यवस्था. फक्त एवढंच लिहिलंय. तुम्हाला हे 4 पॉईंट द्यायचे वर्ण व्यवस्थेमध्ये. मग वर्ण व्यवस्थेमध्ये पहिला वर्ण ब्राह्मण, दुसरा क्षत्रिय, तिसरा वैश्य आणि चौथा शूद्र. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र ही कशी आहे? आता तुम्ही म्हणाल की मॅडम हे या पद्धतीने लिहिलं तरच बरोबर आहे. त्याला 4 पैकी 4 झालं एकदम सोपं. जर तुम्ही असं लिहिलं ब्राह्मण, वैश्य किंवा शूद्र, वैश्य आणि क्षत्रिय तर बरोबर आहे का? नाही. हा क्रम बरोबर. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या पद्धतीने प्रत्येक चॅप्टरच्या किंवा प्रत्येक पाठाच्या खाली जो स्वाध्याय दिला त्या स्वाध्यायामध्ये तुम्हाला संकल्पचित्र दिलेलं आहे. त्याच संकल्पचित्रातून कारण आपल्याला माहिती आहे की बोर्डाने काढलेली प्रश्नपत्रिका पुस्तकाच्या बाहेरचं काहीही विचारलं जात नाही. त्यामुळे हा प्रश्न कसा आहे तर 4 पैकी 4 मार्क मिळवून देणारा आहे. याचा चांगला अभ्यास करायचा. त्यानंतर प्रश्न 5व्या मधलंच काय ब
काय पुढील विधाने सत्य की असत्य सांगून काय करा, सकारण स्पष्ट करा असं लिहिलेलं असेल. हा कारणे द्या. सत्य असत्य, चुकी बरोबर नाही आहे. सत्य व असत्य सांगून काय करायचं आहे, सकारण स्पष्ट करायचं आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला 1 मार्क खूप चांगला मिळवला. सकारण स्पष्ट करा. किती मार्कासाठी? वरचा प्रश्न होता 4 मार्कासाठी. आता हा कितीला आहे? बहुतेक 8 मार्कांचा. बरोबर, 8 मार्कासाठी असेल हा. 8 मार्कासाठी कसा, कोणते 2 घ्यायचे. इथं किती दिले जातील? 3. 1 2 आणि 3. इथं किती लिहायचे आपल्याला? 2. बरोबर. तर मग या 3 पैकी 2 लिहिले तरी चालतं. त्याला 4-4 मार्क, 4-4 पॉईंट लिहायचं. पण या पॉईंट मध्ये तुम्हाला एक सांगते, त्याच्यामध्ये जर तुम्हाला सहज विचारलं की भारत हा बहुधर्मीय देश आहे, बरोबर की चूक? भारत हा बहुधर्मीय देश आहे, वेगवेगळ्या धर्माचे लोक भारतात आहेत, बरोबर, म्हणजे सत्य आहे. मग आपण असं लिहितो की वरील वाक्य सत्य आहे. आणि मग तुम्ही असं म्हणाल की बहुधर्मीय आहे, म्हणजे इथं आपलं प्रश्नाचं उत्तर संपलेलं नाही. सत्य आहे याला फक्त 1 मार्क मिळतो. आणि सत्य किंवा असत्यला आपल्याला 1 मार्क असतो. आणि जे 3 पॉइंट आहेत ते 3 पॉइंट आपल्याला तो बहुधर्मीय देश का आहे हे सांगायचंय. म्हणजे काय की हे विधान, वरील विधान हे सत्य आहे, कारण हिंदू धर्मियांच्या अनुयायांची जी संख्या आहे जवळपास ती किती आहे, 80% असली पाहिजे. म्हणून भारत हे हिंदू राष्ट्र आहे, परंतु त्यातही मुस्लिम असेल, ख्रिस्ती असेल, सीख असेल, बौद्ध असेल, पारसी असेल, यहुदी असेल, या धर्माची संख्या या भारतामध्ये दिसून येते, ज्याला आपण अल्पसंख्याक गट असं म्हणतो. हा सुद्धा गट त्या ठिकाणी आहे. आणि संविधानाने काय केलं की सर्व धर्मांना समान लेखलेलं आहे. कोणताही धर्म इथं मोठा नाही आणि कोणताही छोटा नाही. म्हणून भारत देश हा कसा आहे, बहुधर्मीय देश आहे. असं एवढं जरी तुम्ही लिहिलं तरी तुम्हाला 4 पैकी 4 मार्क मिळतात. हे झालं म्हणजे 8 मार्काचा प्रश्न 2 लिहिले की तुम्हाला पडू शकतात. त्याच्यानंतर आहे 6वा प्रश्न. 6वा कोणता आहे? प्रश्न क्रमांक 6. खूप सोपा. उतारावरील प्रश्न किती मार्काचा? 6. याच्यामध्ये तुम्हाला दिले जातात 2 प्रश्न. पहा की तुम्हाला असं नेहमी वाटतं की उतारा खूप सोपा आहे, उतार्यावरच्या आम्ही काय एखादं उदाहरणार्थ एखादा शब्द दिसला उतार्यामधला आणि प्रश्नामधला की लगेच आपण त्या उतार्यामधला शब्द घेतो आणि तिथून असं लगेच तिथं असं डॉट करतो. हे त्याचं उत्तर, हे इतकं बरोबर आहे असं आपण म्हणतो. पण तसं नाहीये. हा उतारा सोडवत असताना सगळ्यात अगोदर हा उतारा पूर्ण वाचून घ्या. अनेकदा असं असतं की अवघड उतारे विचारले जातात. उदाहरणार्थ समाजशास्त्राच्या व्याप्ती संबंधीचा जर उतारा तुम्हाला आला तर ही व्याप्ती आपल्याला कधी झालेली आहे, तर 11वी मध्ये झालेली. 11वी मध्ये पहिल्या चॅप्टर मध्ये समाजशास्त्राची व्याप्ती झाली. आणि याचा उतारा जेव्हा 12वी मध्ये विचारला जातो तेव्हा जर तुम्ही 11वीत रेग्युलर तासिका केली असेल तरच तो तुम्हाला लिहिता येऊ शकतो. परंतु जेव्हा व्याप्ती विचारली जाते तेव्हा केवळ व्याप्ती हा शब्द एखाद्या ठिकाणी दिसला मग तिथून तिथपर्यंत आपण खूण करतो आणि तितकंच लिहितो, ते तसं नाही. तर उतारा पूर्ण वाचा. तुम्हाला समजला का बघा. पहिल्यांदा वाचा, पुन्हा दुसऱ्यांदा वाचा. आणि उतार्यावरचे प्रश्न काय करायचे आपल्याला, तर ते सुद्धा आपल्याला मुद्देसूद लिहायचे आहे. केवळ 3 मार्काचा प्रश्न निबंध टाईप द्यायचा नाही, तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला 1 2 आणि 3 असे मुद्दे पाडायचे. आणि 3 मुद्दे करून आपल्याला हा उतारा सोडवायचा आहे. अगोदर वाचन करायचं, कारण हा प्रश्न कसा आहे, उपयोजनात्मक आहे. उतार्यावरचे प्रश्न हे उपयोजनात्मक असतात. ते आपण आपल्या मनाने सुद्धा, उदाहरणार्थ एखादा समाज सुधारकांचा तुम्हाला उतारा दिलेला आणि पूर्वीचे समाज सुधारक सांगितले 19व्या शतकातले आणि तुम्हाला असं लिहिलंय की सद्यकालीन असणाऱ्या 21व्या शतकातील समाज सुधारकांची नावे सांगा. आणि ते जर उतारात नसले तर तुम्ही काय लिहाल? अजिबात तुमच्या लक्षात नाही राहणार. मग तुम्ही असं लिहा, बाबा आमटे,
21व्या शतकात सिंधुताई सपकाळ, अनुताई वाघ हे नवीन हे आपल्याला दिलेले आहेत का उतार्या? नाही. हे आपल्याला सोडवायचे. सध्या जे आहेत ते आपल्या पाठ जे असतील, अनुताई वाघ असतील किंवा अण्णा हजारे असतील किंवा मेधा पाटकर असतील किंवा सुंदरलाल बहुगुण असतील, हे सध्याचे किती आपल्याला पाठ आहेत, मग ते आपण लिहू शकतो. उतार्यात तिथं शोधायला गेला तर तुम्हाला काहीही ती नावं सद्यस्थितीमध्ये असणारे कोणतेही तुम्हाला सापडणार नाही. या पद्धतीने म्हणजे हा उतारा असा सोडवायचा तरच तुम्हाला 6 पैकी 6 मार्क पडतात. नसतात असं होतं की पहिला प्रश्न तुम्ही सोडवता उतार्याचा, एखाद्या उतार्यामधलं शोधून हे करता आणि तितकंच लिहितात तर त्याला फक्त 2 मार्क देतात किंवा 1 मार्क दिला जातो, बाकीचे मार्क काटले जातात. आणि मग आपण म्हणतो की मला तर एवढे पडणार होते, कसं काय काटले गेले? तर याचा अर्थ उतारा असा सहज घेऊ नका. 6 मार्क हे आपल्याला फुकटचे असंही समजू नका, तिथं विचार करावा लागतो की कसं लिहायचंय म्हणून. आणि हा प्रश्न जर बरोबर येत असेल तर निश्चितपणे तुम्हाला चांगल्या पद्धतीचे मार्क पडू शकतात. प्रश्न 6व्यामध्ये अ हा उतारा होता. त्यानंतर पहा की ब काय? व्यक्तिगत मत नोंदवा. आपले व्यक्तिगत म्हणजे उतारा किती मार्कासाठी होता? 6 मार्कासाठी, बरोबर? जे अ होतं आणि हे आहे व्यक्तिगत मत नोंदवा. खरं तर हा प्रश्न जो आहे ना तो उपयोजनात्मक आहे. म्हणजे याच्यामध्ये स्वतःचं मत म्हणजे हा जो प्रश्न आहे तुम्ही अभ्यास काही न करता प्रश्न सोडवू शकता. म्हणजे 10 मार्क तुम्हाला सहज पडू शकतात. तर 10 मार्क कशा स्वरूपात? उतार्यावरचे आणि 4 मार्क कसे? व्यक्तिगत मत. मग व्यक्तिगत मत याच्यासाठी 2 प्रश्न तुम्हाला दिले जातील तर कोणत्याही 2 मधलं 1 घ्यायचा. 1 प्रश्न हे 2 राहतील, 1 सोडवायचा. 2 येत असतील चांगले, हरकत नाही, वेळ असेल तर तुम्ही सोडवू शकता. मग त्यामध्ये आपण सहजपणे एखादा प्रश्न घेऊयात की व्यक्तिगत मत व्यक्त करा. तर समाज सुधारणेच्या चळवळी 21व्या शतकातही सुरू आहे, एवढंच दिलं. तर वरील मताशी मी सहमत आहे असं लिहायचं. सहमत आहे. मग का आहे? तर आजही या चळवळी सुरू आहेत. का सुरू आहे? तर ते मत आपलं व्यक्तिगत असू शकतं. कारण आपण पाहतो की समाज व्यवस्थेमध्ये ज्या अनेक समस्या आहेत त्यामध्ये स्त्रियांच्या आहेत, पुरुषांच्या आहेत, वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. त्यामुळे साहजिकच अनेक चळवळी सुद्धा निर्माण होतात आणि या चळवळी आम्ही 21व्या शतकामध्ये अभ्यासत आहोत. त्याचे 1, 2, 3 असे कारणं द्यायची आणि ते मत आपलं स्वतःचं असतं आणि त्या मताशी आपण सहमत असतो. का सहमत आहे याचं कारण द्यायचं आणि मग आपले 4 मार्क हे घट्ट होतात. हा पूर्ण प्रश्न आपल्या मतावर असतो. उदाहरणार्थ मी मग अगदी सकाळच्या तासाला सांगितलं होतं की पर्यावरणीय चळवळीच्या अभ्यासाचा तुमच्या वर्तनावर काही परिणाम झाला आहे. तर तुम्ही लिहू शकता झालेला आहे. कारण पर्यावरणाची चळवळ आपण कशासाठी करतो? तर शाश्वत विकासाच्या संदर्भाने आलेला हा प्रश्न आहे की आपण निसर्गाच्या सानिध्यात राहतो आणि अनेक वेळेला आपण पाहतो की शाश्वत विकासाची जी संकल्पना होती ती प्रत्यक्ष आचरणात आणण्यासाठी मग आम्ही काय करतो? तर माझ्या वर्तनात काय फरक झाला? तर तुम्हाला काहीच आठवत नाही अशा वेळेला तर तुम्ही एक करायचं की तुम्ही हे लिहू शकता की तुमचा जेव्हा वाढदिवस असतो त्यावेळेस मी माझ्या वाढदिवसाला सगळ्यांना झाडांची रोपं वाटप केली आणि ती त्यांना सांगितली की ज्या जागेवर अगदी डोंगराळ प्रदेश असेल किंवा अगदी रिकामी जागा ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी ही रोपं लावा. किंबहुना कोणाचा मित्राचाही माझा वाढदिवस असेल तर मी त्या मित्राला एखादं रोप हे भेट देतो आणि त्याला सांगतो की हे झाड लाव आणि झाड तू वाढव. म्हणजे पर्यावरणाचं रक्षण करू शकशील किंवा पर्यावरण चळवळीच्या निमित्तानं मी अशा पद्धतीने त्यात सामील होतो. एवढंच नव्हे तर सद्यस्थितीमध्ये आज आपण पाहतो की कोणती फॅक्टरी असेल किंवा कंपनी असेल, ही कंपनी ज्या ठिकाणी आली, एखादा प्रोजेक्ट आला तर त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणची झाडं तोडतो. ती जागा अतिरिक्त असेल तरी सुद्धा आपण घेतो किंवा शासन घेतं आणि त्या ठिकाणी कंपन्या किंवा फॅक्टरी
किंवा एखादा प्रकल्प राबवला जातो, तर अशा वेळेला या प्रकल्पाला विरोध करण्याच्या दृष्टिकोनातून मी माझ्या इतर मित्रांची जी पर्यावरणीय चळवळ आहे त्यामध्ये मी माझं नाव नोंदवलेलं आहे आणि अशा कामासाठी मी विरोध करतो की जिथं झाडं तोडली जातात ही माझ्या वर्तनामध्ये झालेली सुधारणा आहे. म्हणून हा प्रश्न अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. हे झालं आपलं व्यक्तिगत असणारं मत. किती झाले आता? प्रश्न 6 झाले. आता शेवटचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 7. सविस्तर सविस्तर उत्तरे लिहा. शेवटचा प्रश्न आहे. किती मार्कासाठी? 10 मार्कासाठी. सगळ्यात शेवटचा प्रश्न. सविस्तर उत्तरे किमान किती शब्दामध्ये उत्तरे लिहा. असा हा प्रश्न आहे की सविस्तर तुम्ही उत्तरं द्यायची आणि ते किती मार्कासाठी? जवळजवळ 150 ते 200 शब्द सांगितले. हा प्रश्न अशा पद्धतीने सोडवायचा की उदाहरणार्थ 2 प्रश्न असते किंवा मध्ये, तर जो आपल्याला चांगला येतो तो प्रश्न सोडवा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, हा प्रश्न जर तुम्हाला खूप छान लिहिता येत असेल तर तुम्ही काय करा, की हा प्रश्न क्रमांक पहिल्याच्या जागी सोडवण्याच्या अगोदर जर सुरुवातीलाच हा सोडवला तर फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन आणि परीक्षकावर त्या पद्धतीचं इम्प्रेशन पडून परीक्षकाला असं वाटेल की निश्चितपणे हा विद्यार्थी हुशार आहे. मग लिहित असताना काय, तर हा 10 मार्काचा प्रश्न कशा पद्धतीने तुम्ही सोडवा. उदाहरणार्थ तुम्हाला सांगितले की ग्रामीण समुदाय म्हणजे काय आणि ग्रामीण समुदायाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. तर ग्रामीण समुदाय काय म्हणजे लिहित असताना काय करायचे अगोदर? ग्रामीण समुदायाची व्याख्या. ग्रामीण समुदाय म्हणजे कोणता समुदाय? खेड्यांचा समुदाय. शहरी समुदाय त्याला नागरी समुदाय असे म्हणतात आणि खेड्यांचा समुदाय जेव्हा आपण पाहतो तेव्हा खेडा आपण कशाला म्हणतो? ज्याची लोकसंख्या 5000 लोकसंख्येच्या पेक्षा कमी आहे, ज्यामध्ये मुख्य व्यवसाय शेती हा केला जातो आणि जो खेडे म्हणजे खेडणे आणि खेड्याच्या आजूबाजूची वस्ती म्हणजे ही कृषी व्यवसाय करणाऱ्यांची वस्ती. आणि अशा पद्धतीनं ज्या वेळेस आपण विचार करतो त्यावेळेला ग्रामीण समुदाय हा विजातीय स्वरूपाचा आहे, सजातीय स्वरूपाचा आहे आणि शहरी समुदाय हा विजातीय स्वरूपाचा. मग सजातीय स्वरूपाचा म्हणजे काय, तर सर्व आम्ही सारखे आहोत. ग्रामीण भागामध्ये एखादी गोष्ट जरी काही झाली तरी आपल्याला लगेच लक्षात येते, कारण प्राथमिक स्वरूपाचे संबंध आपले असतात आणि त्यामुळे ग्रामीण समुदाय म्हणजे काय हे अगोदर व्याख्या लिहायची. व्याख्या लिहित असताना यामध्ये 2 मार्क दिले जातात, जे 10 मार्क आहेत त्यामध्ये कशा पद्धतीने डिवाइड केले जातात. 2 मार्क व्याख्येसाठी आणि वैशिष्ट्ये असतील तर ते 8 मार्कासाठी. मग किती वैशिष्ट्ये लिहायची 8 मार्कासाठी? 8 वैशिष्ट्ये किंवा 9 लिहिले तरी चालतं, 10 लिहिले तरी चालतात. म्हणजे तुम्हाला जर ग्रामीण समुदायाची व्याख्या लिहिली असेल त्याला 2 मार्क मिळतात, 2 पैकी 2 आणि बाकीचं जे तुम्ही वैशिष्ट्य लिहिला त्यासाठी 1, 2, 3 तुम्ही किती येईल. कधी कधी असं विचारतात ग्रामीण समुदाय म्हणजे काय ते सांगून त्याच्या समस्या आणि उपाययोजना. समस्या 5 लिहायच्या आणि उपाययोजना 5 लिहायच्या. जर हे वैशिष्ट्य तुम्ही 10 लिहित असाल हरकत नाही, परंतु कधी कधी असं करा की जेव्हा तुम्ही व्याख्या लिहिता त्याच्यानंतर ग्रामीण समुदायाची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे. नंबर 1 की कृषी व्यवसाय. नंबर 2 प्राथमिक संबंध असं लिहायचं आणि हे पूर्ण 10 लिहायचे आणि त्याच्यानंतर प्रत्येक एक पॉइंट घेऊन त्याचं विश्लेषण करायचं. तेव्हा तुम्हाला 10 पैकी 10 मार्क जरी मिळाले नाही तरी तुम्हाला इथं किती मार्क मिळू शकतात? 9.5 मार्क. हे 9.5 मार्क जेव्हा आम्ही क्वेश्चन 7 साठी वरती घेतो तेव्हा या 9.5चे 10 होतात, अर्धा मार्क वाढतो. 9.5 मध्ये दिले जात नाही तर 10 मार्क दिले जातात आणि मग तेच मार्क्स आम्ही काय करतो? समोर घेतो. अशा पद्धतीनं या पद्धतीनं ही मोठा प्रश्न आपल्याला सोडवता येतो. या प्रकारची जर प्रश्नपत्रिका आपण सगळ्यांनी सोडवली तर चांगले मार्क 90 पैकी जवळजवळ
80 मार्काचा पेपर आहे. तुम्हाला 76 मार्क 77 78 पर्यंत कधी कधी जर चांगला सोडवला असेल तर 80 पैकी 80 सुद्धा पडू शकतात, जर परीक्षकाला कुठंच काढायची संधी दिलेली नसेल तुम्ही तर. आणि इतकं ॲक्युरेट, एक तर सुंदर हस्ताक्षर काढा, दुसरी गोष्ट की आपलं मुद्देसूद लिहा, तिसरी महत्त्वाची गोष्ट की जेव्हा आठवत नाही त्यावेळेला, अनेक वेळेला आठवत नसतं, त्यावेळेला तुम्ही साधारणतः थोडा वेळ बसून विचार करा की त्या पूर्ण पेपरमध्ये एखादा आपल्या प्रश्नाशी संबंधित काही लिंक आपली लागते काय हे बघा. आणि त्यानुसार की उदाहरणार्थ ग्रामीण समुदाय म्हणजे काय, तुम्हाला कोणत्याच लेखकाची किंवा समाजशास्त्रज्ञांची व्याख्या आठवत नाही तर तुम्ही ग्रामीण भागातले विद्यार्थी आहात, खेड्यातले आहात, खेडं म्हणजे काय हे तुम्हाला माहिती, त्याच्यामुळे तुम्ही खेड्यात राहत असताना तुम्ही हे आठवू शकता की आमचा ग्रामीण भाग कसा आहे, की इथं सगळा व्यवसाय कसा केला जातो, शेतीवर आधारित केला जातो किंवा शेती व्यवसाय मुख्य आहे. इथे कोणत्याही प्रकारचे दुय्यम संबंध नसतात, इथं अगदी वेगवेगळ्या पद्धतीची ऐच्छिक साधनं सुद्धा नसतात. हे सगळं तुम्हाला आठवतं आणि ते तुम्ही जरी लिहिलं तरी त्याला मार्क्स पडू शकतात. त्यामुळे अगदी चांगला पेपर चांगल्या पद्धतीने सोडवू शकतात. प्रत्येक प्रश्न लिहित असताना एक नव्या पेजवर घ्या. अगदी आपल्याला बोर्डाची प्रश्नपत्रिका असते, बोर्डाचे वेगवेगळे पद्धतीचे पानं आपल्याला मिळतात आणि पुरवण्या सुद्धा मिळतात. त्यामुळे यामध्ये अगदी काटकसर करायची नाही की हा प्रश्न इथं लिहिला, इथं थोडीशी जागा उरली म्हणून लगेच खाली लिहायचा, असं करू नका. हा प्रश्न इथं संपलाय, लगेच दुसरा पेज घ्या, दुसऱ्या पेजवर तुम्ही हा सोडू शकता. हा इथं संपलाय, अर्धा पेज उरलाय, काही हरकत नाही, उरू द्या, नवीन पेजवर नवा प्रश्न सुरू करा. त्या पद्धतीने जर तुम्ही केलं तर तुम्हाला छान मार्क पडू शकतात. अशा पद्धतीनं तुम्ही चांगली प्रश्नपत्रिका सोडवू शकता. बोर्डाच्या या परीक्षेसाठी तुम्हाला अत्यंत हार्दिक अशा शुभेच्छा. खूप छान लिहा आणि छान सोडवा. अगदी लोक शांत राहून अभ्यास करा आणि खूप चांगले मार्क्स घ्या.